बुलढाणा शहरातील दिग्विजय गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वितरणात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप समोर आल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस बुकिंग करून 5 ते 10 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 12 तारखेपासून एजन्सीमध्ये एकूण 522 गॅस बुकिंग नोंदवण्यात आले होते. मात्र एजन्सीने फलकावर सर्व 522 सिलेंडर वितरित केल्याचे दाखवत शून्य शिल्लक असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना अद्याप गॅस मिळालेला नसल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ग्राहकांनी सांगितले की त्यांनी 12 तारखेलाच बुकिंग करूनही त्यांना गॅस मिळालेला नाही. विशेष म्हणजे चौकशीसाठी एजन्सीत गेलेल्या काहींना त्यांच्या नावावरचा सिलेंडर इतरांना देण्यात आला की काय यावर एक प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान एजन्सीतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे. गॅस वितरित झाला असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याने गॅस नेमका कुठे गेला हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वायदंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी शाजी नाना कांबळे विटा शहराध्यक्ष, अरुण सातपुते कार्याध्यक्ष सांगली जिल्हा तसेच वाल्मिक सवणे समिती अध्यक्ष सांगली जिल्हा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सदर प्रकारामुळे विटा परिसरातील ग्राहकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्यस्थिती स्पष्ट करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. खानापूर तालुक्यामध्ये गॅसचा तुटव व्हायला लागला आहे. ही भारत गॅस टोलवाटोलीची भाषा करते. शासन काय झोपलंय का? घरगुती गॅस तुटवडा पडत नाही म्हणते ती. अरे कुठं आहे ती गॅस जी टोलवाटोली करतात? गॅसने काही चाल नाही ना, ह्यांच्या घरात नाहीच ना ती गॅस. ती चुलीव करून खाते ती. बाकीच्या माणसं जनतेला काय करायचं असा प्रश्न पण उभा राहिला आहे. काही ब्लॅक न विकतेत, ह्याची कसून चौकशी व्हावी. मान्य तहसीलदार साहेबांनी याच्यावर लक्ष घालावं. नंतर आम्हाला लक्ष घालावं लागेल, ही बंद करायला लागेल आम्हाला. इथून पुढे घ्यायचा ती 12 तारखेचा जो विषय आहे म्हणजे उद्या देतो. उद्या जर नाही दिला तर परवा दिवशी आम्ही ही बंद करतो. पाडवा झाल्यावर ह्याची स्वस्त आहे का बघा ती. ही सर्वसामान्य जनतेवर अन्याय करते शासन. आणि खालचं कर्मचारी टोलवाटोली भाषा करते ती. लांडगं कुठेतरी जंगलात नेऊन सोडायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी काय आगाऊपणा केला तर बहुजन समता पार्टीच्या आणि दलित महासंघाने ही बंद करण्यात येईल असं जाहीर आवाहन करतो. उद्या जर माणसाने गॅसचा काय तुटवडा पडला तरी 100% चोरी करते ती आणि ब्लॅकने गॅस विकते ती असा आरोप बहुजन समता पार्टीचा आणि दलित महासंघ यांच्यावर आहे. पत्रकार मित्रांनो, याची बातमी सगळ्याची द्या का की आता ह्या काय 2-4 लेडीज होत्या ह्या बिन मोकळ्यात चालल्या. ही म्हणते 12 तारखेला आम्ही वाटून टाकला. अरे याला काय, लोकशाहीचं राज्य आहे, हुकुमशाही नाही. जो हुकुमशाही जो कोण चालवत असेल त्याची बोटं छाटू आम्ही, सोडणार नाही त्याला. जय भारत, जय संविधान.